सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने। विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांनी केली जोरदार घोषणाबाजी। जय श्रीराम, भारत माता की जय आणि जय वंदे मातरम च्या जय घोषाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दराने सोडला। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केल्यामुळे या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या 27 ते 30 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानचा झेंडा झाडत निषेध व्यक्त केलाय। यावेळी इस्लामिक संघटनेचा निषेध करण्यात आलाय। तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी हिंदुत्ववादी संघटना तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आंदोलन करण्यात येत पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झालेला आहे पर्यटकावर, काय सांगाल? परवा पहलगाम इथे जो हल्ला झाला, सर्वात प्रथम तर एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून सगळ्याचा निषेध करते। खूप दुःखद घटना आहे। आपण आपल्या एवढ्या गरमीची एक उन्हाळ्याची सुट्टी असते आणि त्याच्यासाठी आपण फिरायला जातो। आपल्या भारताचं खरं तर रत्न आहे काश्मीर, इतकं सुंदर आहे काश्मीर, पण हे जे झालं तिकडे ते त्यांनी काहीच विचारलं नाही, तर धर्म विचारला। म्हणजे आज अशी वेळ आली आहे की आपल्या भारतामध्ये, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपला धर्म विचारून आपल्याला परप्रांतातले, विदेशातले लोक येऊन मारत आहेत। आपल्या भारताचे दुश्मन ह्याचा अर्थ खूप आहेत आणि आपल्या सगळ्या भारतीयांनी, सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे ह्या सगळ्यासाठी। हे खूप चुकीचं आहे। आज आपण खरं बघायला गेलं तर जे बाहेर देशातले लोक आपल्यावरती हल्ले प्लॅन करतात, त्याच्यामध्ये जे आपल्या आतमध्ये पण आहेत आपले दुश्मन भारताचे, ते पण आपण शोधून काढले पाहिजे। आपल्या खरं तर पूर्ण भारतभर कामाच्या नावानी आणि व्यवसायाच्या नावानी अनेक बांगलादेशी म्हणा किंवा अनेक पाकिस्तानी म्हणा आज काम करत आहेत। हे लोक त्यांचं नाव सुद्धा बदलायला कमी करत नाही आधार कार्ड वरती। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता आपण हे शोधून काढले पाहिजे, कारण की ज्या सगळ्या गोष्टी आपल्या जमिनीवर जर हमला करताय तर हे म्हणजे आपल्याचकडनं कुठेतरी फावतं यांना। तर पहिले तर आपल्याकडचे त्यांचे जे धागे दोरे आहेत ते अगदी जडपासून काढले पाहिजे। म्हणून जे बाहेरचे आहेत ते सगळे आपण शोधून, सगळीकडे आपण मुंबईत बघाल, आपण पूर्ण महाराष्ट्रातून शहरामध्ये आपल्याला खूप जास्ती व्यवसायाच्या नावाने आलेले लोक सापडतात, आपल्याला ते शोधून काढायचे। आपण प्रत्येक हिंदूने आता सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। आपले शेजारी असतो पण आपल्याला समजत नाही आपला दुश्मन आहे, आपण ते ओळखायला शिकायला पाहिजे। कारण की आपल्या जमिनीवर आपलं होत असेल तर हे आपणच सतर्क राहणं गरजेचं आहे। ह्याच्यामध्ये कोणीच तिकडे आपल्याला मदत केली नाही। एक व्हिडिओ नाही आलेला आहे, हे दाखवत आहे की प्रत्येकामध्ये केवढी एकी आहे। आज जातीवाती सोडून आज आपण पण एकी करण्याची वेळ आली आहे। आपण कुठलेही मोठे सेलिब्रेशन असलं की सगळे डीजेच्या मागे सगळे एकत्र होता। आता ह्याच्यासाठी एकत्र होण्याची, पूर्ण हिंदू धर्माच्या प्रत्येक बांधवांनी, प्रत्येक भगिनींनी, प्रत्येक लहान मुलांनी एकत्र होण्याची वेळ आली आहे। हे खूप निंदनीय आहे। हे असं परत घडता कामा नये। या ठिकाणी आज आंदोलन करण्यात आलं आहे। पहलगाम येथे या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे, या संदर्भात आज काश्मीर पहलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला आहे त्याचा अखिल हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन त्याचा निषेध केलेला आहे। पाकिस्तानचे झेंडे इथे जाळलेले, पुतळा जाळलेला आहे आणि या माध्यमातून खरं आज आम्ही या भारत देशामध्ये एकीकडे सर्व धर्म स्वभावाच्या भावना ठेवायच्या आणि एकीकडे मला वाटतं धर्म विचारून मारलं जायचं। म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर आमच्या हिंदू बांधवांचे कपडे उतारून तो हिंदू आहे का मुस्लिम असं पाहून मला वाटतं त्यांना गोळ्या घातलेल्या आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान, आमचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची कालच मीटिंग झालेली आणि कडक संरक्षण मंत्री आणि कडकच त्यांनी निर्णय घेतलेले। आम्ही सर्व अखिल हिंदू म्हणून, भारतीय म्हणून मला वाटतं त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि भविष्यात अशी घटना होणार नाही। पण आता ह्या गोष्टीला मला इटका जवाब पत्थर से देंगे, या सर्व हिंदू भावना सर्व जागृत झालेल्या युवकांच्या आतापर्यंत सहन केलं, पण आता हिंदू म्हणून कोणी सहन करणार नाही अशा भावना सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या दिसत आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो।
जागर जनस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।